गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद। नमस्कार। ठाणे उपासना केंद्रातर्फे मी आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते। प्रगट दिनानिमित्त श्री गजानन विजय ग्रंथातील एकेका अध्यायावरचे निरूपण आपण ऐकत आहोत। निरूपणकारांच्या रसाळ ओघवत्या वाणीतून अभ्यासपूर्ण असं निरूपण आपल्याला ऐकायची संधी मिळत आहे। आपण पोथी तर वाचतोच, पण अध्यायाचा गाभा आपल्याला समजतोच असं नाही, त्याचा अर्थबोध होत नाही। म्हणून हा निरूपणाचा उपक्रम केंद्रातर्फे सुरू आहे। आज आपण 15व्या अध्यायाचे निरूपण श्रवण करणार आहोत। आजचे आपले निरूपणकार आहेत कल्याणचे श्री अनंत श्रीकृष्ण ताठे। त्यांचा बायोडाटा पाहताना मुख्यत्वे 2 पैलू मला दिसले, एक परमार्थाचा आणि दुसरा निस्वार्थी समाजसेवेचा। अशा उत्तुंग व्यक्तिमत्वाचे वेळेअभावी थोडक्यात परिचय करून देणं अवघड आहे, पण मी प्रयत्न करते। पदवीधर असलेल्या श्री ताठे सरांनी खाजगी नोकरी केली। 1 मार्च 1984 रोजी श्री गजानन महाराज मंडळ कल्याण याची स्थापना झाली। 1985 साली पार नाका कल्याण येथे उपासना केंद्र स्थापन झाले। 1990 ला लोणाड भिवंडी येथे दुसरे केंद्र तर बेरूर पाडा येथे तिसरे केंद्र स्थापन झाले। या केंद्रामार्फत अनेक आरोग्यविषयक व सामाजिक कार्य केले जाते। 2010 रोजी संस्थेला 25 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ताठे सरांनी सर्व कारभार आपल्या सहकाऱ्यांच्या हाती सोपवून केंद्राचा राजीनामा दिला। उपासना केंद्र बेतुरकरपाडा कल्याण येथे 4थे केंद्र सुरू झाले। श्रीमद भागवत कथा, श्रीमद ग्रंथराज दासबोध, श्री साई चरित्र, श्री महिपतिकृत भक्त विजय ग्रंथ, श्री गजानन विजय ग्रंथ, श्री देवी महात्म्य, अधिक मास, गीताई प्रवचन ही आणि अशी एकूण 904 प्रवचनं यूट्यूबवरती त्यांची उपलब्ध आहेत। ज्येष्ठ अधिक मासात पंढरपूरला श्री विठ्ठल मंदिरात श्रीमद भागवत कथा करण्याची संधी त्यांना मिळाली, हा त्यांच्या आयुष्यातला सुवर्ण क्षण आहे असं ते मानतात। हा झाला त्यांचा पारमार्थिक पैलू। आता त्यांचा समाजसेवेचा पैलू पाहूया। त्यांनी उपासना केंद्रात गरजूंना शिवण यंत्र उपलब्ध करून दिली, तसेच शिवण क्लासही सुरू केला। ग्रंथालये व अभ्यासिकाही सुरू केल्या। होमिओपॅथिक व आयुर्वेदिक वैद्यकीय सेवा केंद्रात व मंदिरातही उपलब्ध करून दिली, तसेच माफक दरात ॲम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध करून दिली। प्रवचन आणि कीर्तनासाठी सभागृहही उपलब्ध करून दिले। अशा
या बहुआयामी निरूपणकारांचे निस्वार्थी सेवाभावाने केलेले 15व्या अध्यायावरचे निरूपण आता आपण ऐकूया. जय गजानन. सजेति सिंधुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसारासन्नासविघ्नानां या कुन्देन्दुतुषारहार्धोदया शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निश्चेषदाढ्यापा मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दं माधव नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुद्रित वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. ठाणे येथील उपासना केंद्रातर्फे जी महाराजांची वाङ्मयीन सेवा सुरू आहे त्या सेवेमध्ये याही वेळेला प्रवचनाची संधी त्या विश्वस्त मंडळाने दिली. त्यांनी सांगितले की कोणाची नावं घेऊ नका, कारण एखाद्याचं नाव घेतलं तर अनेक कार्यकर्ते असतात, तेव्हा कुठल्याही त्या विश्वस्तांची नावं न घेता त्या सगळ्यांचे तिथे काम करणारे जेवढे कोणी आहेत ते सगळ्या सेवकांच्या चरणी विनम्र वंदन करून आणि महाराजांचे आशीर्वाद पाठीशी आहेत, तर त्या दृष्टीने महाराजांची जेवढी सेवा होईल तेवढी आपण करावी हा उद्देश आहे. माझ्या वाट्याला श्री गजानन विजय ग्रंथातला 15वा अध्याय आलेला आहे. श्री गणेशाय नमः. हे कश्यपात्मज वामना, हे बटुरूपधारी नारायणा, तू बलीच्या घेऊन निदाना कृतार्थ त्याला केलेस. भगवंताची प्रार्थना आहे, नमन आहे. त्याचं वर्णन कसं केलंय? कश्यपाला दिती आणि आदिती या 2 पत्नी, दितीपासून राक्षस आणि आदितीपासून देव झालेले. तेव्हा हे कश्यप परमेश्वराचं वर्णन आहे. हे कश्यपाच्या पोटी अवतार धारण केलेल्या वामना, आमचा तुम्हाला नमस्कार असो. भगवंताने त्यावेळेला वामन रूपामध्ये बलीच्या दारामध्ये आला. हे बटुरूपधारी नारायणा, तू बलीच्या घेऊन दाना कृतार्थ त्याला केलेस. बली हा अत्यंत दानशूर होता. वामनाने त्याला त्रिपाद भूमी मागितली. 3 पावलाने, माझ्या पावलाने मोजलेली अशी 3 पावलं जमीन माराले. आणि त्याचे गुरु जरी, बलीचे गुरु शुक्राचार्य जरी त्याला सांगत असतील की अरे बाबा, हा तुला दिसतो असा हा बटू नाही आहे, हा एका पायामध्ये सवंद मृत्यूलोक व्यापून टाकेल, दुसऱ्या पायामध्ये स्वर्गलोक, दुसऱ्या पावलामध्ये स्वर्गलोक व्यापून टाकेल, तिसरा पाऊल ठेवायला जागा मिळणार नाही त्याला, आणि मग तुझं दान जर अपूर्ण राहिलं तर पंचायत येईल, नाही तर मग तुला स्वतःला त्याला शरण जावं लागेल. तेव्हा बली म्हणाला हरकत नाही, माझा प्राण गेला तरी चालेल, पण मी हे दान देणार. आणि बलीने ते दान दिलं. तिसरं पाऊल ठेवायला जागा नव्हती. बलीने आपलं मस्तक पुढं केलं आणि सांगितलं आता माझ्या मस्तकावर आपण पाय ठेवा.
म्या अर्पिला मदीय देहची विठ्ठलाला. खरा भक्त कसा आहे? तर खरा भक्त आपला संपूर्ण देह भगवंताला अर्पण करून ठेवतो. म्या अर्पिला मदीय देहची विठ्ठलाला. हा देह मी भगवंता तुला वाहिलेला आहे. आता करशील तैसे करी, परी दया असू दे अंतरी. देवा तुझ्या बळावरी दासगणूच्या साऱ्या उड्या. महाराजांच्या चरणी त्या बलीनी जसं आपला देह भगवंताला अर्पण केला, तसंच आपण जे महाराजांचे भक्त आहोत तेही महाराजांना हीच विनंती करतो. आता करशील तैसे करी. आम्ही आमचा देह तुला अर्पण केलाय, आता करशील तैसे करी, परी दया असू दे अंतरी. जसं करायचं तसं कर. म्या अर्पिला मध्ये देहची विठ्ठलाला. तसा आपण आपला देह त्या स्वामींच्या चरणी अर्पण केलेला आहे. तो ठेवील तसं आपल्याला राहायचं आहे. तू बलीच्या घेऊन दाना कृतार्थ त्याला केलेस. तू जसं बलीला कृतार्थ केलेस ना, तसंच आम्हालाही कृतार्थ कर. राज्य मृत्यूलोकी जे घेतले तो जरीसाचे, तरी दिले पाताळाचे राज्य बली करणे. तू जरी त्याचं व्यावहारिक राज्य घेतलेलं असलं तरी तू त्याला पाताळातलं राज्य दिलेलं आहेस. आवळा घेऊन नाराजीला तुम्ही त्या पुण्यवंत बलीला आणि त्याच्या भक्तिस्तव झाला. द्वारपाल द्वारी तुम्ही आवळा घेऊन नारळ द्यावा. त्याप्रमाणे म्हणजे थोडं घ्यायचं आणि जास्ती द्यायचंय. बलीने आपलं मर्त्य शरीर, कधीही नाश पावणार असं शरीर भगवंताला अर्पण केलं. समर्थ म्हणतात, नाशिवंत ते देशी तरी अविनाश पद प्राप्त तुझशी. नाशिवंत असणारं तू मला अर्पण कर, मग मी तुला अविनाश असं पद देईन असं म्हटलेलं आहे. तसं नाशिवंत असणारा देह भगवंताला अर्पण केलाय आणि भगवंताने त्याला शाश्वत मुक्तीचं साम्राज्य प्राप्त करून दिलेलं आहे. आवळा घेऊन नारळीला तुम्ही त्या पुण्यवंत बळीला आणि त्याच्या भक्तिस्तव झाला. द्वारपाल द्वारी तुम्ही. या मन्वंतरानंतर बलीचा आहे होणार देवांचा राजराजेश्वर. देवा तुझ्या वराने. आणि तू त्याला त्याच्या दारामध्ये द्वारपाल झालास आणि बलीला सांगितलं की या मन्वंतरानंतर तुला तुझं राज्य पुन्हा परत मिळेल. एका घटकेत अनंता चहू वेदाच्या संहिता पठण केल्या बुद्धिमंता. केवढी तुझी या घातपरी. तेव्हा त्या वामन अवतारामध्ये एका घटकेमध्ये, ज्यावेळेस गुरुकुलामध्ये शिकायला गेला वामन, त्यावेळेला एका घटकेमध्ये 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणं पठण केले. एका घटकेत अनंता चहू वेदांच्या संहिता पठण केल्या बुद्धिमत्ता. केवढी तुझ्या गत्री. अवघ्या तुझ्या अवतारी हा 16 अवतार श्रीहरी. कोणाचाही भूमीवरी वध तुम्ही ना केला. तर अनेक अवतार झाले देवा तुझे. तुझं वचनच आहे. परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. मी सज्जनांच्या रक्षणासाठी अवतार घेतो आणि दुष्टांचा संहार करतो. पण हा एकच अवतार देवा तुझा असा आहे, या अवतारामध्ये तू कुणाचाही संहार केला नाहीस. बळीचा मी मोठा दानी हा जो गर्व होता तो तेवढा तू हरण केलास. अवघ्या तुझ्या अवतारी ह्या 16 अवतार श्रीहरी. कोणाचाही भूमीवरी वध तुम्ही न केला. तर शत्रुमित्राच्या घरी दिवा ये अवतारी लावेला बरवा. देव आणि दानवा तू वंद्य सारखाची. शत्रुमित्रांच्या घरी तू भक्तीचा दिवा लावलास. हा बळीराजा कोण आहे? प्रल्हादाचा नातू आहे, विरोचनाचा पुत्र आहे. तेव्हा शत्रूच्याही घरामध्ये भक्ती निर्माण केलीस आणि भक्तांच्या घरी तर भक्ती आहेच. शत्रुमित्राच्या घरी दिवा. दिवा कशाचा आहे? भक्तीचा दिवा. शत्रुमित्रांच्या घरी दिवा या अवतारी लाविला बरवा. देव आणि दानवा तू वंद्य सारखाची. देवाला आणि दानवाला तू वंद्य. देवतेही आनंदविले, राक्षसतेही रक्षले आणि आपले ईश्वर सांभाळले. याचा अवतारी देवा तू. देवतेही आनंदविले, देवानाही आनंद दिलास. त्यांचं या बलीने जिंकून घेतलेलं राज्य त्यांचं त्यांना परत केलंस. म्हणजे देवही आनंदित झाले
देवही आनंदविले, राक्षस तेही रक्षले. राक्षसांचा संहार केला नाहीस, त्यांना पाताळ लोकामध्ये पाठवलंस. त्यांचा वध न करता पाठवलं. भगवंत म्हणतो मी सर्वत्र आहे, मला सगळे सारखेच आहेत. कौरवात मी, पांडवात मी, अणुरेणूच भरलो. देव तेही आनंदले, राक्षस तेही रक्षले, आपले शस्त्र सांभाळले. याचा अवतारी देवा तुला माझा नमस्कार असो. वामना वारंवार मस्तकी ठेवा, वरद कर तुम्ही दास गणोच्या. देवा दासगणू तुम्हाला शरण आलेले आहेत. जसा तुम्ही बलीला आशीर्वाद दिला, प्रल्हादाला आशीर्वाद दिला, तसा आम्हालाही आशीर्वाद मिळावा. आता दृष्टीपुढे ऐसाची तू राहे, जो मी तुझं पाहे पांडुरंगा. कृपादृष्टी पाहे, कृपादृष्टी पाहे मजकडे पंढरी राय. कृपादृष्टीने आमच्याकडे तू पहा. मस्तकी ठेवा, वरद करा तुम्ही दास गणोच्या. टिळक बाळ गंगाधर, महाराष्ट्राचा कोहिनूर, दूरदृष्टीचा सागर, राजकारणी प्रवीण बाळ गंगाधर टिळक. हे कसे आहेत? महाराष्ट्राचा कोहिनूर हिरा आहे म्हणाले. राजकारणामध्ये प्रवीण आणि ज्याला दूरदृष्टी आहे. बघा दृष्टी आहे. काही लोकांना फक्त जवळचं दिसतं, काहींना लांबचं दिसतं, काहींना दोन्ही दिसतं, जवळचंही दिसतं आणि लांबचंही दिसतं. मग माणसाजवळ आजूबाजूच्या लोकांच्या कल्याणाचाही विचार पाहिजे आणि दूरदृष्टी म्हणजे पुढे येणाऱ्या पिढीचाही कल्याण कसं करता येईल हाही दृष्टिकोन पाहिजे, दूरदृष्टी पाहिजे. त्यावेळेला ब्रिटिशांचं साम्राज्य होतं. हे ब्रिटिशांचं साम्राज्य काही कायम राहणार नाही. जसा अंधाराच्या मागे सूर्योदय नक्की आहे, तसा हे ब्रिटिशांचं साम्राज्य जाऊन पुन्हा आपल्याला स्वातंत्र्य परत मिळणार याची खात्री त्यांना होते. राजकारणी प्रवीण, जो राजकारणामध्ये प्रवीण होते. राजकारण कसं करावं हे त्यांच्याकडून शिकावं लोकमान्य टिळकाकडून. निजे स्वातंत्र्यासाठी ज्याने केल्या अनंत खटपटी, ज्याची धडाडी असे मोठी, काय वर्णन करू तिची. आपल्याला स्वातंत्र्य मिळावं म्हणून त्याने अनेक प्रकारचे प्रयत्न केले, अनेक क्रांतिकारकांना मार्गदर्शन केलं. करारे विश्वासमान आर्यमहीचे पाहून दैन्य, सतीचे झाला घेता वाण, भिडन सत्यात कोणाची. विश्वासारखा करारी होता, घेतलेली प्रतिज्ञा पूर्ण करणार. काय प्रतिज्ञा घेतली होती? स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. म्हणजे आपण केलेली प्रतिज्ञा, त्या प्रतिज्ञेशी कायम एकनिष्ठ राहणं, म्हणून त्याला भीष्म प्रतिज्ञा म्हटलंय. आज प्रतिज्ञा करायची, आता दरवर्षाचं नवीन वर्षाला, आता हे नवीन वर्ष सुरूच आहे ना इंग्रजी. आपण संकल्प करतो, पण ते संकल्प आज आहेत उद्या नाही. 2-3 करायचं तसं पुन्हा सोडून द्यायचं असं नाही. भीष्म प्रतिज्ञा कशाला म्हटलंय? एकदा जी प्रतिज्ञा घेतली ती पुरी करणं. प्रतिज्ञेस घेऊन थोर पुरी ती करीन, याची देही याची डोळा पूर्तता बघेन. प्रतिज्ञाशी भीष्म प्रतिज्ञा, प्राण गेला तरी चालेल. म्हणजे एखादं आपलं ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रसंगी प्राणदान करण्याची वेळ आली तरी प्राणदान करण्याची तयारी. करारे भीष्मासमान आर्यमहीचे पाहून दैन्य, सतीचे घेता सतीचे झाला घेता वाण, भिडन सत्यात कोणा. सतीचं वाण आहे म्हणजे वेळ आली तर आपला प्राण देण्याची तयारी असते सतीची. वाक चातुर्य जयाचे बृहस्पतीच्या समासाचे, धाबे जणाने इंग्रजांचे पाहून ज्याच्या लेखाला. ते मराठामध्ये केसरीमध्ये अग्रलेख लिहायचे. त्यांची ही वाङ्मयीन बुद्धिमत्ता जी आहे, त्यांचं जे वाक्चातुर्य आहे, कसं आहे ते बृहस्पती समान, देवाचे गुरु बृहस्पती, त्यांच्यासारखी बुद्धिमत्ता लोकमान्य टिळकांची. त्यांचे ते अग्रलेख वाचले की इंग्रजांचं धाबं आणायचं, की सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का नाही, असे अग्रलेख.
कृती करून मिळवली ज्याने लोकमान्य पदवी भली, तीन ज्यांना कोणी दिली होता ऐसा होता बहात्तर. कृती करून मिळवली, त्याला पदवी दिली लोकांनी, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. आता ही लोकमान्य पदवी लोकांनी त्यांना स्वतःहून दिलेली पदवी आहे, लोकमान्य. ती एके वेळी अकोल्याला शिवजयंतीचा उत्सवाला लोकाग्रह येता झाला. व्याख्यान द्या या कारण एकदा अकोल्याला शिवजयंती, लोकमान्य टिळकांनी शिवजयंती आणि गणपती उत्सव हे साजरे केले. सर्व समाजाला एकत्र आणावं आणि त्यांच्यामध्ये स्वातंत्र्याची प्रेरणा निर्माण करावी अशा उद्देशाने. समाज एकत्र आला तर त्याला मार्ग दाखवता येईल ना, म्हणून ते त्यांनी तयार केलं, सुरुवात केली. मग त्या शिवजयंतीच्या उत्सवाला अकोल्याला लोकमान्य टिळकांना आमंत्रण दिलं की तुम्ही शिवजयंतीच्या उत्सवाला या. आता लोकांचा आग्रह होता म्हणून लोकमान्य टिळकांनी सुद्धा मान्यता दिली, येतो म्हणाले. झाली तयारी उत्सवाची त्या अकोल्यामध्ये साची, मोठमोठ्या विद्वानाची गेली गडबड उडून. अकोल्याला येणार आहेत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक अकोल्याला येणार आहेत म्हटल्यानंतर एवढा मोठा नेता आपल्या अकोल्यात येतोय पाहिल्यानंतर सगळ्यांची तो कार्यक्रम कसा उत्तम रीतीने पार पडेल याच्यासाठी गडबड सुरू आहे. दामले कोल्हटकर कापडे आणखी विद्वान बडे बडे जमते झाले डोकडे तया अकोल्या क्रमासे. दामले आले, कोल्हटकर आले, खापर्डे आले, सगळ्यांनी त्या सभेचं नियोजन उत्तम असं कसं होईल हे पाहिलं. अध्यक्ष त्या उत्सवाचे नेमले होते टिळकसाचे नाव ऐकलं टिळकांचे वऱ्हाड सारे आणले. या शिवाजी उत्सव समिती तिथे काही कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कोण होते तर लोकमान्य टिळकांना अध्यक्ष केलं होतं त्या दिवशीच्या समारंभाचं. त्यामुळे लोकांना आनंद झाला. शिवजयंतीची तयारी त्याच्या आधी ज्या प्रांती झाली पाहिजे होती त्याचे कारण ऐसे पहा. खरं म्हणजे अकोल्याला आता हा जो शिवजयंतीचा उत्सव सुरू झाला त्याच्या आधीच हा शिवजयंतीचा उत्सव तिथं साजरा व्हायला पाहिजे होता. कारण का, शिवाजीची जन्मदात्री जी वीरमाता जिजासती ती वराडीचा आपली होती, सिंदखेडी जन्म. शिवाजी महाराजांची आई, छत्रपती शिवाजी महाराजांची आई वीरमाता जिजाबाई यांचा जन्म सिंदखेड वराडातच झाला होता. त्या वीरगाजी शिवाजीला जिने पोटी जन्म दिला वराड महाराष्ट्र एक झाला या सतीच्या कर्तृत्वाने. त्यामुळे या जिजाबाई मातेमुळे वराड आणि महाराष्ट्र एक झाला. माता होती वराडी, पिता महाराष्ट्री, साहजी घडी अवघ्या दाम्पत्यातील जोडी खचित होती अनुभव. आणि पिता कोण होते, शहाजी महाराज. अशी ही सुंदर जोडी होती. आधीच उत्सव शिवाजीचा तो जो कलिजा महाराष्ट्राचा आणि वरी अध्यक्ष त्याचा टिळक बाळ आधीच छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्सव. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कसे, जसं काही आपलं हृदय आहे म्हणजे आपल्याला आपला सगळ्यात जास्ती काय प्रिय असतो, आपला प्राण प्रिय असतो, तसं शिवाजी महाराज हा सगळ्यांचा प्राण आहे, हा कलेजा. जो कलिजा महाराष्ट्राचा आणि वरी अध्यक्ष त्याचा टिळक बाळ गंगाधर. त्यातनं बाळ गंगाधर टिळक या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून भेटणार होते. आधी एक महिना तयारी उत्सवाची चालली खरी, त्याच्या अंतरी आनंद होत चालला. महिनाभर आधी उत्सवाची तयारी चालली होती. अध्यक्ष उपाध्यक्ष निवडले, स्वयंसेवक तयार झाले, कैकांचे म्हणणे पडले ऐशारती होतो. या शिवजयंती उत्सवाला आणा शेगावचे महाराजाला श्री स्वामी समर्थ गजाननाला म्हणजे दुधात साखर पडेल की म्हणाले. यावेळेला या उत्सवासाठी अध्यक्ष उपाध्यक्ष निवडले गेले त्या कार्यक्रमाचे. पण मग सर्वांचं असं मत पडलं की या कार्यक्रमाला गजानन महाराजांना बोलवावं. स्वामी समर्थ गजाननाला म्हणजे दुधात साखर पडेल की स्वामी समर्थ गजानन महाराज जर आले तर या कार्यक्रमाला म्हणजे दुधात साखर पडली असं होईल. शिवाजीच्या राष्ट्रोद्धाराला आशीर्वाद होता करा समर्थांचा साजरा म्हणून तडीच गेला. लोकांची अशी धारणा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना समर्थ रामदास स्वामींचा आशीर्वाद होता असा लोकांचा समज आहे. काही लोकांना ते पटतं, काही लोकांना पटत नाही, तो भाग निराळा आहे. पण असं म्हटलं जातं, अशी एक मान्यता आहे. समर्थांचा म्हणून तडीच गेला तो टिळकांचे राजकारण हे जिजाईचे हृदयरत्न ते आला पाहिजे अशा रचना समर्थांचेच विरोध. म्हणून टिळकांचं हे राजकारण आहे की सर्व समाजाला एकत्र आणण्याचं आहे. त्यासाठी त्यांनी शिवजयंती उत्सवाची तयारी केलेली आहे.
कित्येक अवसान पडले कित्येक असं नाही रुचले, जे न रुचले ते बोलले उघड उघड आहे नाही ती होणारे. तुम्हाला जरी वाटत असलं ना गजानन महाराजांना बोलवा, तरी म्हणाले या कार्यक्रमाचा विचका व्हायला नको. ते म्हणले कुठं मध्येच उठून गेले, काही झालं, काही बोलले तर कार्यक्रमात सगळं लक्ष जे लोकमान्य टिळकांकडे राहणार, तर यांच्या काही विचित्र वागण्यामुळे कार्यक्रमाची रंगत तर निघून जाणार नाही ना. ते कित्येकापासून म्हणले कित्येकास नाही रुचले, ज्या न रुचले ते बोलले उघड उघड येणे रीती. तो शेगावचा अवलिया कशा जाणता येठाया, तो काहीतरी करून या विक्षोभ करेल सभेचा. तो म्हणाल तो काहीतरी सभेचा विक्षोभ करतील, ते फिरेल नागवा सभेचा गिण गणा आता असे म्हणत मारेल वाटे कदाचित तो लोकमान्याला. कदाचित म्हणले ते गजानन महाराज नग्न त्या सभेमध्ये फिरतील, कदाचित लोकमान्य टिळकांना मारतील. पण काही लोक बोलले हे न म्हणणे चांगले आहे, गजाननाची पावले लागली पाहिजे. नाही म्हणाले, काही असो, समर्थांचा आशीर्वाद ह्या राष्ट्रीय कार्याला पाहिजेच म्हणाले. त्यांचे जे का वेडेपणा ते आहे की वेड्या कारण जे कोणी विद्वान सज्जना त्यासींवर ही वेड्यावर. त्यांचं वेडेपण आहे, वेडे माणसं म्हणजे अज्ञानी माणसांसाठी वेडेपण आहे, ज्ञानी माणसांसाठी वेडेपण नाही आहे. वरी वरी वेडेपण हे धारण जरी केले तरी सच्चित स्वरूप आपल्या भक्ताला दाखवले. तरी त्यांचं जे सच्चित स्वरूप आहे ते ज्ञानी माणसांना कळतंय. त्यांचे जे का वेडेपणा ते वरवर धारण केलेलं वेडेपण आहे. त्यांचे जे का वेडेपण आपला मोठेपणा वाढू नये म्हणून संत ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलेलं आहे. तो वेडीवे माझी जडे महिमे वेणे. आपला महिमा वाढू नये म्हणून तो वेडेपणाचा सोंग घेतो सत्पुरुष. खरे खुरे राष्ट्रोद्धारक जरी टिळक असतील तरी महाराज निशंक सभेचे दिले आहे. खरोखर जर लोकमान्य टिळक राष्ट्रभक्त असतील तर म्हणाले महाराज त्यांना आशीर्वाद द्यायला नक्की येतील. खऱ्या खोट्याची परीक्षा साधू जे करतील हे का म्हणून सांगतो, भिवू नका त्यांना आमंत्रण देणं. खरं खोटं संतांना कळतं, आपल्या सामान्य माणसाला जरी कळत नसेल तर संतांना कळतं. आणि गजानन महाराज आले की आपली खात्री पण पटून जाईल. ऐशी भोवती झाली, कारण पिंडे पिंडे मती भिन्ना. जेवढी माणसं ना तेवढी मतं असतात. ऐशी भोवती झाली मंडळी शेगावा झाली आमंत्रण ते द्या बली सभेचे श्री गजानना. येताच दादा खापर्ड्याचे बोलते झाले पुनराशी आम्ही येऊ सभेशी तुमच्या असे शिवाजी उत्सवाला. दादा खापर्ड्यांचा सांगितला आम्ही नक्की तुमच्या उत्सवाला येऊ. शिवजयंतीचा उत्सव आहे ना, आम्ही नक्की येऊ. वेड्या परीनं तेथे करू जागीच बसून मौन धरू. सुधारकांचा कधी न करू मनोभंग मनाचा नाही म्हणाले. म्हणजे लोकांचे चाललेले विचार हे समर्थाने मनातनंच जाणले. खापर्ड्याने असा विचार चालला आहे असं सांगितलेलं नव्हतं, पण समर्थ स्वतःहून म्हणाले लोकांना जे वाटतंय ना की मी वेडेपणा करेन तो अजिबात करणार नाही. समाज सुधारकांचा आम्ही मान राखतो. करावयासी राष्ट्रोद्धार योग्य बाळ गंगाधर त्याच्या याच्यापर्यंत होणार राष्ट्रप्रेमी पुरुष पुढे. खरोखर राष्ट्रोद्धार करणारा असे जे बाळ गंगाधर टिळक आहे त्याच्यासारखा राष्ट्रपुरुष होणं कठीण आहे म्हणाले. स्नेही त्या टिळकांचा अण्णा पटवर्धन नावाचा शिष्य नरसिंह सरस्वतीचा आळंदीचा असे तो. त्यांचा लोकमान्य टिळकांचा स्नेही आहे अण्णासाहेब पटवर्धन म्हणून. ते आळंदीच्या नरसिंह सरस्वतीचे शिष्य आहेत. त्या दोघा पुरुषा पाहण्याचा आम्ही वापरल्याचं ते ऐकता कापड्याचा अत्यानंद झाला. त्या लोकमान्य टिळकांचे स्नेही अण्णासाहेब पटवर्धन पण येणार आहेत ना. समर्थाने आधीच ओळखलं हे माझ्या बंधूंचे शिष्य आहेत. नरसिंह सरस्वती आहे त्यांचा शिष्य आहे, त्या शिष्यालाही मला भेटता येईल म्हणाले. कारण संत सगळे जाणून असतात अधिकारी पुरुष कोण आहे काय आहे. त्या दोघा पुरुषा पाहण्याचा आम्ही व्यापल्याचं ते ऐकता कापड्याचा अत्यानंद झाला. पहा कोल्हट करा वराड प्रांताचा ज्ञानेरा याने वृत्तांत जाणेला सारा धोका झाला खोऱ्यात. खापर्डे कोल्हट करा म्हणाले पहा ज्या शंका कुशंका लोकांनी अकोल्यात काढल्या त्या सगळ्या महाराजांना समजल्या म्हणाले. अंतर्ज्ञानी आहेत ते. बोलावयाची आपणास यावरून संतांची ज्ञान केवढे आघात साचे खऱ्या राष्ट्रपुरुषाचे प्रेमयाना पहा किती.
बोलावयाची आपणा जरून पडली काय का जरूर पडली काही न खास तेच होऊन आपणास येतो म्हणून म्हणाले. मुहूर्त या उत्सवाला अति उत्तम लागला. चला बंधून समर्थाला आपण जाऊ आपण चला म्हणे. कार्यक्रमाची सुरुवात तर चांगली झाली. महाराजांनी आशीर्वाद दिला. येतो म्हणाले. खापर्डे कोल्हटकर निघून गेले. साचारा आला 8 दिवसावर सभेचा तो दिवस वराड सारे आनंदले. ज्यांना त्यांना वाटले कधी टिळकांची पावले पाहू आम्ही अकोल्यात. शके 1830 ती सभा होती. वैशाख मासे वराडपर्यंत अकोल्याशी उभारले मंडपात. शके 1830 अकोल्यात ती सभा होती. सण अक्षय तृतीयेचा वराडपर्यंत महत्त्वाचा परिसमुदाय जनाचा मिळता झाला. अक्षय तृतीयेचा सण वराडात फार मोठा आहे. पण एवढा घरी सणासुदीचा समारंभ असून सुद्धा लोकांनी सभेला गर्दी मात्र केली. तोच अखेरचा दिन त्या सभेचा होता. जाणं लोक आले लांब लांबून लोकांन्यासे पाहाव्या. शिवाय श्रोते त्या दिवशी महाराज येण्याचा विषय याची खबर लोकांचे आधीच होती. मंडप जिकार भरून गेला. तो पाहू लागला. म्हणती का हो सभेला अजून आले महाराज. परी ते सभा भरण्याआधी येऊन बसले मंडपामध्ये. साधू आपण वाणीस कधी आपल्या वाणीस कधी असत्यता न येऊ दे. सगळे आता जवळ लागले. लोकांना असं वाटलं महाराज तर येतो म्हणाले, पण येतात का नाही. पण महाराज आले आणि त्यांच्यासाठी ठेवलेल्या जागेवर जाऊन बसले. सभेमध्ये उच्चस्थानी बसले होते कैवल्यदाने. गादीस लोढा टेकून जीवनमुक्त साधूवर सिंहासनाच्या गर्भागात टिळका दिली होती जागा. त्यांच्यासंग बसले बघा अण्णासाहेब पटवर्धन. मागे लोढाला टेकून महाराज बसले होते. त्याच्या पुढच्या बाजूला लोकमान्य टिळकांची जागा होती बसण्याची. अण्णासाहेब पटवर्धन बसले होते. श्रीकृष्णानंदन गणेश ज्याचे नामाविधान खापर्डे कोल्हाचा घोषणा एका बाजूला टिळकांच्या एका बाजूला गणेश खापर्डे बसलेले होते. दामले कोल्हटकर त्या ठाई भावी व्यंकटराव देसाई पुढार सभेचे पुढारी पायी चमकत होते. ते दामले होते, कोल्हटकर होते, व्यंकटराव देसाई होते, सगळे पुढारी होते. आणि एक व्याख्याते विद्वाने तर बसले होते. सभोवार त्यांचे वर्णन कोठोर करावे मी ऐक्या काय. सभेला गे आरंभ झाला. हेतू प्रथमता निवेदला मग व्याख्यान सिंह उठला. टिळक बोलावे ते दिवस आजचा धन्यधन आहे पाव सज्जन स्वातंत्र्यासाठी ज्याने प्राण आपले खर्चले करे. त्या धनुर्धरी योद्ध्याची वीर गाजी शिवाजीची जन्मजयंती आहे साची म्हणून आपण म्हणाले ज्याने धर्मस्थापनेसाठी हे साम्राज्य निर्माण केलं त्या शिवाजी महाराजांची शिवजयंती. शिवाजी महाराजांच्या शब्दाखातर अनेक लोकांनी आपले प्राण दिले आहे आणि हे स्वराज्य निर्माण केलं कुठलं छत्रपती शिवाजी महाराजांचं. त्या रणगाजी शिवाजीला रामदासे हाती धरला म्हणून त्याचा बोलबाला झाला भरतखंडामध्ये. तेवीस आज येथे झाले आशीर्वाद द्यायला आले श्री गजानन साधू आले आपल्या सभेशी. त्याचप्रमाणे आजच्या सभेला आपल्याला आशीर्वाद द्यायला संत गजानन महाराज आले म्हणाले. म्हणून शिवाजीची बरी सभा यशस्वी हो खरी अशा सभेची जरुरी आहे सांप्रत राष्ट्राला. त्यावेळेस जसं छत्रपती शिवाजी महाराजाला रामदास स्वामी आणि संत तुकाराम महाराजांचे आशीर्वाद लाभले तसं म्हणाले आज या ठिकाणी संत गजानन महाराज आलेले आहेत. स्वातंत्र्य सूर्य मावळला राष्ट्रत्वाचा काळो पडला. स्वातंत्र्य नाही जगी झाला तो समाज प्रेरित यासाठी म्हणून आहे करणे प्रयत्न त्या शिक्षणेकडून राष्ट्रप्रेम वाढेल. म्हणाले स्वातंत्र्य सूर्य मावळला. जे पूर्वी स्वराज्य शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलं होतं कालांतराने म्हणाले हे ब्रिटिश साम्राज्याने हे सगळं पुन्हा जिंकून घेतलं आणि आपल्याला दास्यत्व आलेलं आहे. म्हणाले ज्या शिक्षणेकडून राष्ट्रप्रेम आता म्हणाले असं शिक्षण पाहिजे की ज्या शिक्षणाने मनुष्याच्या मनामध्ये राष्ट्रप्रेम निर्माण झालं पाहिजे. राष्ट्र प्रथम सगळ्यात महत्त्वाचं काय आहे. राष्ट्र असेल तर आपल्याला किंमत आहे नाही तर आपल्याला किंमत काय आहे. म्हणून राष्ट्र प्रथम. ऐसे शिक्षण पुढल्या प्रती देणे हा भाग निश्चिती ही ते शिक्षण हा भूपती देईल का वर भकाला. म्हणाले ज्या गोष्टीमुळे आपलं राष्ट्रप्रेम वाढेल असं शिक्षण सरकारने द्यायला पाहिजे. हे ब्रिटिश सरकार ते देईल का नाही देणार. ब्रिटिशाला आपल्यासाठी क्लार्क मंडळी निर्माण करायची होती असं शिक्षण ते देत होते पण ज्यामुळे राष्ट्रप्रेम वाढेल असं शिक्षण ते देत नव्हते. म्हणून
लोकमान्य टिळक म्हणतात की राष्ट्रप्रेम महत्त्वाचं आहे आणि ते ही मंडळी देऊ शकणार नाहीत. आवेशाच्या भारात बोलले गंगाधर सुत जे होते जे बोलणे किंचित टोचून होते राजाला. त्या भाषणाचा रूपाला समर्थाने जाणीतला आणि असं शब्द केला. इशारी श्रोते हो. हे सगळं ब्रिटिश सरकारला उद्देशून लोकमान्य टिळक बोलतायत हे संत गजानन महाराजांच्या लक्षात आलं आणि सहज हसत हसत समर्थाने सांगितलं. अरे अशानेच पडतात काढण्या दोन्ही दंडाप्रता असे बोलून गणगणात भजन करू लागले. समर्थ म्हणाले अरे अशा बोलण्यामुळे तर तुला अटक होण्याची शक्यता आहे. अरे अशानेच पडतात काढण्या दोन्ही दंडाप्रता असे बोलून गणगणात भजन करू लागले. सभा निर्विघ्नपणे पार पडली. टिळकांची वाह झाली. खरे झाले त्याच साली समर्थांचे वाक्य. भूपतीने टिळकाला 124 काली धरला. दोऱ्या पडल्या दंडाला आला प्रसंग शिक्षेचा. समर्थांना पुढचं भविष्य समजत होतं आणि तसंच पुढे घडलं. पुढे लोकमान्य टिळकांना सरकारने 124 कलमाखाली पकडलं. त्यांच्या दंडाला दोऱ्या पडल्या म्हणजे दोरखंडाने त्यांचे दंड बांधले. हातामध्ये बेड्या. राजसत्तेच्या पुढे कोणाचेही न चाले घोडे. वकील होते बडे बडे ते झटू लागले. कासो आता राजाच्या सत्तेपुढे माणसाचं काही चालत नाही. राज्यसत्ता सगळ्यात मोठी आहे. तिच्यापुढे सामान्य माणसाचं काही चालत नाही. राजसत्तेच्या पुढे कोणाचे न चाले घोडे. वकील होते बडे बडे ते झटू लागले. कासो पण अनेक नामवंत वकील होते. त्यांनी ठरवलं की लोकमान्य टिळकांची बाजू आपण मांडायची आणि त्यांना या अटकेपासून मुक्तता कशी मिळेल ते पाहायचं. प्रेमी मंडळी टिळकांची जी होती जिव्हाळ्याची त्यांनी पारमार्थिक उपायाची केली एक योजना असे. दादासाहेब खापर्डे हेही होते गृहस्थ वडे. ते अमरावतीतून मुंबईकडे जाऊ लागले खटल्यास्तव. दादासाहेब खापर्डे मुंबईला होते. तिथून ते अमरावतीहून मुंबईकडे जाऊ लागले खटल्यासाठी. अकोल्याला स्टेशनावर एक कोल्हटकरात मजुरोत्री बोलते झाले. याच्यावर ते थोडं सांगतो. अकोला स्टेशनवर आल्यावर त्यांनी कोल्हटकराला सांगितलं की आपण आपले व्यावहारिक प्रयत्न करू पण संतांचा आशीर्वाद सुद्धा या कार्याला पाहिजे. तुम्ही असं करा, तुम्ही शेगावला जा, गजानन महाराजांचा आशीर्वाद घेऊन या, आपल्या प्रयत्नाला यश यावं म्हणून. तुम्ही जावे शेगावाशी समर्था विनंती करायची सोडवावा टिळकाचे प्रसंग मोठा तुम्ही जो लोकांना टिळकाला प्रार्थना करा की त्यांना या संकटातनं सोडवा. मोठा कठीण प्रसंग आहे. मीच गेलो असतो तिथे परी मी जातो मुंबईत आहे. तुम्ही जाऊन शेगावात विनंती करा महाराज. अमरावतीवरून ते मुंबईला निघाले होते. मग असे सांगताना थोडासा संदर्भ चुकला. मुंबईवरून अमरावतीला निघाले. हे अमरावतीवरून मुंबईला खटल्यासाठी निघालेले होते. त्यांनी सांगितलं कोल्हटकरला तुम्ही जा आणि महाराजांना एवढी विनंती करा लगेच बसला गाडीत. कोल्हटकरा टिळक भक्त येतात आला शेगावात. स्वामी गजानन लोकमान्य टिळकांचे भक्त होते कोल्हटकर. ते आलेले आहेत गजानन महाराजांकडे. तई महाराज मठात निजले असणे निज आसने निजून होते. 3 दिवस झाले परते परीन उठले. गजानन महाराज झोपले होते. किती दिवस झोपले? 3 दिवस अखंड झोपले होते. मध्ये उठलेच नाही. आपल्यासारखा मनुष्य समजा गेला असता 1 दिवस वाट पाहिली असती, कंटाळून दुसऱ्या दिवशी निघून गेला असता. पण लोकमान्य टिळकावर प्रेम असलेले कोल्हटकर होते. ते काही तिथनं हल्ले नाही. म्हणले महाराज उठतील त्यावेळेला मी त्यांचं दर्शन घेईन. परी न उठले किंचित कोल्हटकर हे तोरी बसला मठा मित्री. जो का असेल बिगारी तो नाहीसे वागे करा. जो का मोल घेऊन काम करतो ना ती माणसं जास्ती वेळ टिकत नाही. आम्ही गेलो होतो ते भेटलेच नाही, आम्ही गेलो होतो ते झोपले होते, असं बिगारी सांगेल. पण त्याला अंतःकरणाची तळमळ आहे ना तो मात्र थांबणार. कळकळ टिळकाविषयी जे कोल्हटकरापूर्ण जे कमाल त्या चिकाटी जी केली असे, कमाल त्याने चिकाटी जी केली असते. आपल्या जाळा वाचून नाही कड माये वाचून नाही रडायचे एक जाड म्हण मराठी भाषेमध्ये. मराठी भाषेत म्हण आहे की खाली अग्नी व्यवस्थित पेटलेला असला तर कड येईल, म्हणजे अन्न चांगलं शिजेल. आणि माया मनामध्ये असेल तर आपोआप रडू येईल. एखादा मनुष्य संकटात राहिल्यानंतर
आपल्या मनात त्याच्याविषयी प्रेम असेल तर आपोआप डोळ्यात अश्रू येतील. चौथ्या दिवशी समर्थ उठले, कोल्हटकरांना बोलते झाले, तुम्ही आलोट प्रयत्न केले, परिफळ नाही. त्या समर्थांना गजानन महाराजांना पुढचं भविष्य माहिती होतं. ते म्हणाले तुम्ही कितीही प्रयत्न केला ना तरी लोकमान्य टिळकांना शिक्षा होणारच आहे. त्याला काही फळ आहे, कारण जे विधिलिखित आहे ते आहे म्हणाले. अरे छत्रपती शिवाजीला रामदासाचा वशला होता, परी तो कैद झाला बादशाही अंमलामध्ये. तुम्ही सांगता ना रामदास स्वामींचा आशीर्वाद होता माझा, पण त्यांचं ते आग्र्याला त्यांना कैदेत ठेवलं बादशहाने, ते चुकलं नाही म्हणाले. असं का होतं असा प्रश्न आपल्या मनात येईल. सज्जनांचा आशीर्वाद असताना सुद्धा असं का होतं? सज्जनांना त्रास झाल्याविना राज्यक्रांती होईना, कंसाचा तो मने आणा, इतिहास म्हणजे कळेल. सज्जनांना त्रास झाल्याशिवाय राज्यक्रांती होत नाही हे लक्षात घ्या. ही मी देतो भाकर ते खाऊ घाला लवकर, टिळकाप्रती अंतर यात काही करू नका हो. या भाकरीच्या यात काही ही मी देतो भाकर ती खाऊ घाला लवकर, टिळकाप्रती अंतर यात काही करू नका. ही मी भाकरी देतो, ही लोकमान्य टिळकांना द्या, त्यांच्यातून एक चांगलं कार्य घडणार आहे. या भाकरीच्या वडावर तो करेल मोठी कामगिरी, जातो जरी फार तरी परिणाला इलाज लांब जाणार आहे. मुंबईपासून ते लांब जातील, मंडाल्याच्या तुरुंगात त्यांना ठेवणार, त्याला पुढे लांब जातील, पण त्यांच्यातून एक परमेश्वरी इच्छा आहे, त्यांच्यातून एक मोठं कार्य घडणार आहे. या भाकरीच्या बळावर तो करेल मोठी कामगिरी, जातो जरी फार तरी पर्यंत्याला इलाज. ऐसे ऐकता उत्तर शासन झाले, कोल्हटकर समर्थाकडून नमस्कार भाकरी कधी घेतली, ती नेऊन मुंबईला घातली. टिळकास खाव्याला वृत्तांतर कथन केला अथवासून इतिवरी. ते ऐकून लोकांप्रती टिळक बोलल्या, सदसद स्वामींची ते आघात सत्य ज्ञान आहे, खचित पहा. लोकमान्य टिळक म्हणाले, गजानन महाराजांना अंतर्ज्ञानी असल्यामुळे कळतं की ह्या खटल्यातनं सरकार माझी सुटका करणार नाही, मला शिक्षा होणारच आहे. सरकार न्याया पाळेल ना तेव्हा यश तुमच्या प्रयत्नाशी येणार नाही, निश्चयशी आपली बाजू लक्षण्याशी सरकार न्याया पाळेल ना. तुम्ही कितीही माझी बाजू मांडा, पण सरकारने एकदा मला शिक्षा द्यायचंच ठरवलं आहे तर तो तुमची बाजू कितीही योग्य असेल तर ते सरकार मानणार नाही. जेव्हा स्वार्थाचा संबंध नसतो तेव्हा न्याय आठवतो, हा जगाचा सिद्धांत होईल खोटा कुठे. जेव्हा आपला काही स्वार्थ नाही ना त्यावेळेला न्यायप्रिय गोष्टी असतात, पण जेव्हा आपला स्वार्थ असेल तेव्हा न्याय बाजूला ठेवला जातो. तसा सरकार न्याय बाजूला ठेवणार आणि मला शिक्षा करणार म्हणाले. माझ्या हाते कामगिरी होणार आहे खरी, अशी समर्थांची वैखरी बोलली हे गोड असेल. माझ्यातून काही मोठं कार्य घडणार आहे असं गजानन महाराज म्हणतात. काय घडणार आहे मलाही माहीत नाही म्हणाले, पण त्यांचं वचन खरंच होणार म्हणाले. भूत भविष्य वर्तमान जाणता ते साधूजन, आपण मनुष्य सामान्य पाहू पुढे काय होते. त्यांना भूत भविष्य वर्तमान कळत असतं म्हणाले साधू संतांना. पाहूयात पुढं काय होतं. प्रसाद म्हणून भाकरी कुस्करून बसलेली करी, तंत्रमुखा भित्री परी प्रसाद टाकवे ना. ती भाकरी कुस्करून लोकमान्य टिळकाने खाल्ली. झाली शिक्षा टिळकाचं नेली ब्रह्मदेशी मंडाळ्यासह, तेथे जन्माला गीतारस्य गीतेवर ग्रंथ त्यांचा. आणि मग मंडाल्याला ब्रह्मदेशामध्ये मंडालय नावाच्या कारागृहात त्यांना ठेवले आणि त्या मंडालय कारागृहामध्ये लोकमान्य टिळकांच्या हातून गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला गेला. हे भाकीत आधीच गजानन महाराजांनी केलेलं होतं. हीच मोठी कामगिरी झाली त्यांच्या हस्ते करी. मान जगद्गुरुपरी मिळता जगद्गुरूसारखा मान लोकांना टिळकांना मिळाला. या गीता शास्त्रावर टीका झाल्या अपार, त्या सांगू तरी कठोर मती नाही असा ते बुधो. प्रत्येक आचार्याने कालमानाचे पाहुणे केली गीतेची मांडणी जगदोद्धार कराव्या. प्रत्येक कालपरत्वे या गीतेवरती अनेकाने टीका केलेली. टीका करणं म्हणजे नावं ठेवणं नाही, टीका करणं याचा अर्थ ती गीता आपल्या भाषेमध्ये लोकाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करणं प्रत्येक काळामध्ये लोकांनी केलेली आहे. आणि प्रत्येकाने स्वतःच्या मनाला भावला असा त्याचा अर्थ सांगितला. कोणी त्याच्यावरती अद्वैतपर टीका केलेली आहे, कोणी द्वैतपर केलेली आहे, कोणी कर्मपर केलेली आहे. कोणी लावली अद्वैतपर, कोणी लावली द्वैतपर, कोणी लावली कर्मपर. त्याच एका गीतेला हीच मोठी कामगिरी त्यांच्या हस्ते झाली करी. या कामाची नाही सरी कोणत्याही कृत्यात येणेच बाळगंगाधर जगती होतील आचरणावर, कीर्ती त्यांची दूरवर पसरवेल ग्रंथा. स्वातंत्र्य जरी मिळवले असले तरी ते तरी नाहीशी कीर्ती ते पहा करून चित्तात हे पूर्णपणे विचार.
स्वातंत्र्य साचार येते जाते वरच्यावर, त्यात फारसे नाही सर तो व्यवहार लौकिकी. गीताशास्त्राचे तसे नाही. मोक्षपदाप्रती आणि समाजाची पसवीवाही विस्कळीत घडी आहे. समाजाची घडव राज्यकर्त्याचं काय, राजकारणी लोकांचं काय काम आहे किंवा संतांचं काय काम आहे. तर राजकारणी लोकांना समाजाला मार्गदर्शन करायचं आहे आणि संतांना समाजाची व्यवस्थित घडी बसवायची. त्या गीतारहस्य ग्रंथामुळे त्याने सांगितलेला कर्म, लोकमान्य टिळकांनी त्याचा कर्मपर अर्थ सांगितला. कर्मण्ये वाधिकारस्ते भाग फलेचे कदाचन, हे प्राधान्य त्याने दिलेलं आहे. गीताशास्त्राचे दर्शन आहे ते मोक्ष, गीताशास्त्र हे मोक्ष प्राप्त करून देतं आहे. आणि समाजाची बसवी पाही विस्कळीत घडी हे यावत चंद्र दिवाकर बाळ पुरुष बाळ गंगाधर चिरंजीव राहे, चिरंजीव निरंतर राहील कीर्ती रूपाने. असो करवीर कोल्हापुरीचा द्विजय चित्पावून जाते दास श्रीधर गोविंद नावाचा काळीऊप नाव दयाचे. तो गरिबीच्या स्थितीत पुढे गेला. इंग्रजी शाळेत आंग्ल विद्या शिकण्यापर्यंत मॅट्रिक परीक्षा पास झाला. पुढे कॉलेजात गेला परी इंटर नापास झाला. म्हणून फिरत राहिला वर्तमानपत्र वाचिलं. तो केसरी पत्रात वाचले ओयामा टोगो चरित्र तेने. त्याच्या मनात वृत्ती कुठले आपण जावे विलायतेला यंत्रविद्या शिकण्याला, उगे भार भोगीला होण्या माझी अर्थ काय. टोगो यामा दोघे जण प्रथमता ज्ञान संपादन अभ्युदय करणार जपान ते झाले. तैसे आपण करावे मायभूमी सुधरावे ऐसा विचार त्याच्या जीव घेतला परी इलाजना. द्रव्याची न लागे संगत कोणीही न करी सा मदत घरची गरीबी अत्यंत काय करतो बिचारा. तो आपल्या मित्राशी आला भेटणा भंडाऱ्याशी दो मंद्रोश हायस्कुलाशी होता एक शिक्षक. त्याशी विचार आपला श्रीधराने कळवला. तोही त्याला पसंत पडला परी पैशाची वाट काय. मित्रा एका पैशावेणे काही नाही जगी होणे. दारिद्र्याने मनीष करणे मनोराज्य बापारे. चला जाऊ शेगावला आपल्या जन्मभूमीला त्या करवीर कोल्हापुराला. इकडे उन्हाळा विशेष. दोघे बसले गाडीत समर्थांचे एकूण किती उत्तरते झाले. शेगावाचा साधू कसा तो भाव या. पोस्ट मास्तराच्या दारी सामान ठेवले चतुरी. आतुरता मोठी अंतरी समर्थांना पाहण्याची. दोघे आले मठात. समर्था केली तोंड बसते झाले जोडून आता स्वामींच्या सन्मुख. श्रीधर गोविंद काळे हे कोल्हापूरचा राहणारे चित्पावन समाजातले होते. ते इंग्रजी शाळेत शिकायला गेले. पुढे शिक्षण थोडंसं इंटर नापास झाले आणि मग वर्तमानपत्रात कुठं आपल्याला नोकरी मिळते का ते पाहत होते. केसरी वर्तमानपत्रात त्याने ओयामा टोगो चरित्र वाचलं आणि असं वाटलं आपण परदेशात जाऊन काहीतरी प्रयत्न करावे. पण परदेशात जायला पैसा पाहिजे. सगळ्या गोष्टी करता येतात पण पैशाचं सोंग आणता येत नाही. कोणी मदतही करायला तयार नाही. अशा ह्याच्यात त्याने विचार केला पुन्हा आपण कोल्हापूरला परत जाऊ. वाटेमध्ये शेगाव लागलं. तेव्हा शेगावला म्हणले आपण जाऊन गजाननाचं दर्शन घेऊन मग कोल्हापूरला जाऊ. म्हणून ते महाराजांच्या दर्शनाला आले. मनोदय श्रीधराचा समर्थाने जाणेला साचा म्हणाले उगीच परदेशाचा विचार वेड्या करू नको. अवघे काय आहे ते अर्थना भौतिकशास्त्रात शिवी अध्यात्मविद्येपर्यंत म्हणजे कृतात होऊ शकतो. त्याचे योगे चित्त विचार करते श्रीधराच्या झालीची ती कोल्हापूरची एक व्यक्ती आठवली या समयाचं. ते स्वामी कुंभार गलीचे होते कोल्हापुरीचे. हे बोलणे याच परिचय होते हमेशा भगवंतासे भक्तासे. तैसे हे गुरुमूर्ती भक्ताचे भाषण करते याचा उलगडा चित्ती काहीच मजा होईना. ऐसे श्रीधर आणता म्हणे सहज बदले करतोने हिंदुस्थान सोडून उगाच कुठे जाऊ नको. तेव्हा त्याने सांगितलं कशाला परदेशात जायचा विचार करतो. अरे सगळं काय आपल्या इथेच आहे. त्यांना लगेच आठवलं हे कोल्हापूरचेच राहणार होते. त्यामुळे कुंभार गल्लीत राहणारे कोल्हापूरचे स्वामी त्यांना आठवले. त्यांचं बोलणं आणि गजानन महाराजांचं बोलणं सारखंच आहे हे त्यांच्या लक्षात आलं. ही अधिकारी व्यक्ती आहे असं श्रीधर काळ्यांच्या लक्षात आलं. ते हे असंच म्हणायचे ऐसे श्रीधर आणतामाने महाराज म्हणले गरजने हिंदुस्थानात सोडून उगाच कुठे जाऊ नको. अगणित करावे पुण्य तेव्हाच होते येथे जनन. या भौतिकशास्त्रानं युगशास्त्र समर्थ असेल. अरे म्हणाले अनेक जन्माचं पुण्य असेल तेव्हा हे जम्बूद्वीपात या महाराष्ट्रात जन्माला येता येतं म्हणाले. इथे योगशास्त्र शिकून घे म्हणाले. तो अगणित करावे पुण्य तेव्हाच होते येथे जनन. या भौतिकशास्त्राहून योगशास्त्र समर्थ असे. ते योगशास्त्र येते ज्याला तो न माने भौतिकाला. योगशास्त्राहून मला अध्यात्म विचार श्रेष्ठ. योगशास्त्र शिकून घे. अध्यात्मशास्त्र शिकून घे.
तो जमल्यास करून पाहिजे कोठे ना आता जाई ऐसे समर्थ बोलतो आहे श्रीधर चित्ती आनंदला पश्चिमेचा मावळला तो पूर्वेकडे आला विचार सुरेताचा मला श्रीधर सुखी करण्यास एक संता वाचून विचाराचे परिवर्तन कोणी न करू शक्या सत्येक त्यानाच कळे. आपण लोकांना कितीही सांगितलं तर ते लोकांना पटत नाही, पण संतांच्या मुखातनं आलेलं वाक्य त्यांना पटतं. कारण का संत विचाराचं परिवर्तन करू शकतात. एक संता वाचून विचाराचे परिवर्तन कोणी न करू शके आणि सत्येक त्यानाच काय. सत्य खरं सत्य काय आहे ते संतांना माहिती असतं आणि संतांच्या मुखातनं निघालेल्या शब्दामुळे मनुष्याच्या विचारामध्ये वाईट विचार निघून जातात आणि सद्विचाराची प्रवृत्ती होते. महाराज म्हणाले याठा हे तुझा अभ्युदय होईल बाय हे कांता वाट पाहते की तुझी कोल्हापूर जा म्हणाल तुझी पत्नी तुझी वाट पाहते कोल्हापूरला परदेशाला जायचा विचार करू नको इथेच तुझा उत्कर्ष होणार आहे. जा आता मित्र असे तर आपल्या कोल्हापुरापर्यंत तेच पुढे झालं त्या श्रीधर लौकिक आज सड्डे हो. श्रीधर BA MA झाले प्रिन्सिपाल त्या नेमले शिवपुरी कॉलेजेस शिंद्यांचं राज्य होतं त्यावेळेला. श्रीधर BA MA झाले आणि त्यांना पुढे शिवपुरीला कॉलेजामध्ये प्रिन्सिपल म्हणून त्यांची नेमणूक झाली. संत साक्षात ईश्वर चालते बोलते भूमीवर त्यांच्या कृपेचा आधार जया मिळे तोच मोठा. त्यांची कृपा संत हे कोण आहे चालते बोलते ईश्वर आहे परमेश्वर आहेत. चालते बोलते भूमीवर त्यांच्या कृपेचा आधार जया मिळतो. या म्हणजे आपण भगवंताला पाहिलं आहे का नाही माहीत नाही, पण आपण संतांना पाहिले संत हेच परमेश्वर आहेत. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. त्यांच्या कृपेचा आधार दया मिळे तोच मोठा. पहा काळे श्रीधराला दर्शनाचा योगाला मनोवृत्तीत फरक पडला खरे ते शोधा. श्रीधर काळेला गजानन महाराजांच्या दर्शनाचा योग आल्यामुळे त्यामुळे त्यांच्या विचारात फरक पडला प्रवृत्तीमध्ये फरक पडला. हे पीक संतांची याच दिवशी याचे वृक्षनंदन वने नंदन वनेचे अन्यथा येते हो. हे संतांचं पीक आहे म्हणाले. म्हणजे या भूमीमध्ये अनेक संत निर्माण झाले जणू का हे नंदन वनच आहे. ही पर्वणी दुसरीकडे नाही. स्वस्ती श्री दासगुणविरीची राहा श्री गजानन दामे ग्रंथ याची दावो सर्वदा सत्पथ परमभाविका कारणे शुभ होतो श्री हरे अर्पण असतो. हा गजानन विजय ग्रंथ सर्वांना सन्मार्ग दाखव अशीच भाविकांच्या चरणी प्रार्थना करून हा 15वा अध्याय श्री गजानन स्वामींना समर्पण करतो. मिळालेल्या संधीबद्दल सर्वांचे आभार मानतो. सर्वांचं प्रेम लोभ असाच राहू द्या. सद्गुरू गजानन महाराज की जय.